नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी मोठी मागणी. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितो आपण चॅनल सबस्क्राइब करायला जेव्हा केला आजच्या अपडेट सविस्तर समजून सुरू करूया. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन प्रमुख मागणी करता एक दिवसाची धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत आयोजित करण्यात आलेले आहे. सन 1982 ते 84 ची जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लाभ करणे व आपल्या हक्काच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करता सर्व विभागातील कर्मचारी बंधू व भगिनी यांनी एक दिवसाची रजा घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. मागणी अनेक वर्षापासून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलन करून केली जात आहे. मागील वर्षी नागपूर येथे राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन दिनांक 27/12/2022 रोजी 1.5 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्प यात्रा काढून राज्य शासनाच्या जुनी पेन्शन विषयक नकारात्मक धोरणाचा निषेध केला होता. त्यानंतरच्या काळामध्ये मार्च 2023 मध्ये राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती. त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून 3 महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन केले होते. नुकतेच दिनांक 12 डिसेंबर 2023 ला नागपूर येथे विधी भवनावर 3 लाखाहून अधिक कर्मचारी उपस्थित पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला. त्यावेळी जुन्या पेन्शन समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्याच्या पुढील आर्थिक अधिवेशनात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते. जुन्या पेन्शन समितीच्या शिफारसीनुसार जीपीएस नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे. सदर योजनेचे स्वरूप हे राष्ट्रीय पेन्शन योजनेसारखेच फसवे असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत असून त्यामुळे राज्यातील सर्व डीसीपीएस एनपीएस धारक यांचा निषेध करीत आहे. जुनी पेन्शन योजना पूर्व लागू करण्याचा निर्णय न घेता शासन वारंवार डीसीपीएस आणि एनपीएस व आता जीपीएस सारख्या फसवे योजना संबंधित कर्मचाऱ्यांना विचारात न घेता त्यांच्यावर लादत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयक प्रचंड रोष निर्माण झाला आहे. राज्यात जुनी पेन्शन योजना बंद करून 18 वर्षाहून अधिक कालखंड झाला असून आता अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे, तरी काही सेवानिवृत्तीच्या उमट्यावर आहे. अशा वेळी शासनाची डीसीपीएस व एनपीएस योजना पेन्शन लाभ विषयक देण्यासाठी पूर्णपणे अपयश झाली आहे. त्यातून या नवीन जीपीएस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाही. तरी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या प्रमुख मागणी करता दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी शनिवारी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.